अक्षरशः राडा झाला राडा. म्हणजे एकविरी आईच्या दर्शनाला आलो आणि बँड आपल्याला नवीन मंडळी मिळाली ती सांताक्रूजवरून आई माऊलीच्या दर्शनाला आलेली. सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मजेत सर मी क्षितिज गुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अक्काच्या वडनाट ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता आपण आहोत विलामध्ये, स्कायलाईन विलामध्ये, जो लोणावळ्यामध्ये स्थित आहे. माझा आवाज थोडा बसला आहे, माझे 2 दिवसापासून तब्येतच खराब आहे. आणि इथं माझ्या मागे सगळे तयार करतात आहे बघा. आलाय काल शेट रात्री आलाय एकदम किती 11-12 वाजता आलाय. आणि मित्रांसाठी आला मानायला पाहिजे. आपले टी शर्टचे प्रिंट केले तर घेऊन आलाय तो. हा माझा बडा मामा. चलो आज तो बाकीचे सर्व इथं पसार आहे. छोटा मामा शूज घालतोय, मामीला घेऊन आला नाही. आणि त्याला मी एक सजेशन दिलंय बघा, मामाचं लग्न आहे आता. चला हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आणि आपला मित्र अजून मामाचं लवकर लग्न आहे, तुमच्यासाठी काहीतरी भन्नाट घेऊन येते. आणि मित्रांनो, ही आपण जी मूर्ती आहे ना ती त्र्यंबकेश्वरला घेतलेली. आता घरी सांगितलं, ते बोलले तुम्ही गणपती बाप्पाची एक मूर्ती घेऊन या. मी सांगितलं की मी एक मूर्ती घेतली आहे, सो त्यांना फोटो पाठवतो आधी. चलो हेलो हेलो, अरे कहना क्या चाहते हो? तर मित्रांनो, फायनली आपण रेडी झालो आहे आणि आता निघतोय लोणावळ्यासाठी. या ओके, ड्रेसिंग वगैरे ठीक आहे. असं कपडे आणले नाहीत, बाकीचे सगळे मंडळी खाली आहे. ते बघा फोटोज वगैरे काढते आणि खूप सुंदर असं व्ह्यू आहे इथून. मित्रांनो, मला वाटतं यावेळेस जे लेण्या वगैरे आहेत ना एकविरेला, म्हणजे गुफा वगैरे, ते पण ओपन झालेत फिरण्यासाठी. तर आपण तुम्हाला दाखवून जमलं तर आगे सगळेजण रेडी आहेत. चलो सेल्फी विथ छोटा मामा. कारण आपला विला कायचा असं दिसतो, स्विमिंग पूल आणि आपली बस, ज्या बसने आपण सलग 3 दिवस फिरतोय. म्हणजे आज 3रा दिवस आहे आणि उद्याचा 4था दिवस इथे स्टे असणार आहे. म्हणजे आज रात्री स्टे, उद्या सकाळी निघणार आहोत. म्हणजे दुपारपर्यंत आपल्याला निघायचं घर. जादू म्हणतात अरे घरच्याचे आवाज नाही.
फायनली आता आपण आलेलो आहोत एकविराच्या पायथ्याशी, म्हणजे श्री आई एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर. या मंदिराजवळ आता येऊन बसलो आहोत आणि आपली बस सर्वजण उतरतात आता आणि खूप धमाल आली आता विलामधून येताना. म्हणजे 10-15 मिनिटाचं अंतर होतं तर पार केलं. गाण्यामध्ये समजलंच नाही की कशा आलो आपण. माते की आई माऊलीचा. तर मित्रांनो, पायथ्याचं जो मंदिर आहे ना त्याचं आपण दर्शन घेतलं आहे. तिकडे काही क्लोजअपसुद्धा मिळालेत आपल्याला, खूप छान मिळालेत. आणि आता आपल्यासोबत एक खास गोष्ट अशी आहे की आपल्यासोबत जो कुणाल आहे ना तो ढोपराने पूर्ण हा गड आहे ना तो चढतोय. म्हणजे आहे एकविरेच्या पायाजवळ तो डोपरावर जातोय. हा बघा. आई नवस होईल ना पुरा याचा, होईल ना पुरा. हा मग वहीन तू का म्हातारा आहे का तेव्हा अर्धंगी जाईन. वहीन मला आमचा आवरा तू विचार करत ना. मला तू आमचा भाचा ना रे गावचा पाण्याच्या एकविराईच्या दर्शनासाठी चाललेलं आहे. त्यातलं निघालो आईच्या दर्शनासाठी. सगळे म्हणजे मामा आजोबा वगैरे आहेत, सगळे नातेवाईक आहेत. पहिली पायरी उंच, त्यानंतर मग स्लो बघा किती. कुठून आले? आम्ही सांताक्रूज. मित्रांनो, आपल्याला नवीन मंडळी मिळाली ती सांताक्रूजवरून आई माऊलीच्या दर्शनाला आलेली. कसं वाटलं? दादा आलं की नाही? एकदम मस्त. त्यांना सगळं स्वस्त दिलं मस्त, एकदम खुश झाले पोरं. बरं खुश झाली, बरं खुश झाली. दादा खुश झाला. हो ना, नक्की. हा येणार नाही. चला चला. आई माऊलीचा किराईचा चला. मित्रांनो, काहीशी मंडळी धमाल गेली, मजा आली. मगाशी एक काकी गेली, त्यांच्या तोंडून मी ऐकलं की आम्हाला असं चालवत नाही आणि हा असं चालतं. म्हणजे खरंच असं चालणं हार्ड आहे. 2 नवस पूर्ण करतो आणि त्या नवस नक्कीच पूर्ण होईल. मित्रांनो, फायनली आपण आता वरती आलेलो आहोत आणि माझ्या मागेच म्हणजे माझ्या समोरच आहे आपल्या आई माऊलीचं मंदिर आणि तिचं दर्शन घेण्यासाठी आपण आता जातो. तुला सुद्धा एवढा पायऱ्या चढून डोपरावर ते डोपरावर पायऱ्या चढून तो वर आला आणि त्याचं नक्कीच नवस पूर्ण होईल. तर चला आपण जाऊयात आता आई माऊलीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, बरं दादा बघा काय बोलत होता, म्हणजे ॲक्सिडेंट झालेला तो आता बरा झाला आहे. आणि नवस केला की मी चांगला झाला तू ढोपरा टेकून येईन म्हणून. आता नवस पूर्ण झाला तो आता ढोपरा टेकून आला. मी सुद्धा ओटी घेतली आणि आता आईच्या दर्शनासाठी चाललोय. कुणाला VIP एंट्री आहे, तो डोपरावर चालवला म्हणजे, त्यामुळे त्याला VIP एंट्री आहे. मित्रांनो, हे सुंदर असं व्ह्यू या स्वर्गामध्ये आज आपण पोचलेलो आहोत. आणि हे स्वर्गाची आई म्हणजे एकविरा आई. सुंदर दृश्य पहा, हे बघा, सुंदर असा नजारा. पासून येईन असं करत होतो, पण आईने बोलवलं म्हणून मी आज आलोय. बोलवल्याशिवाय कोणी येत नाही दर्शनासाठी आणि आज दर्शन झालं, खूप छान वाटतं. तर चला आता आपण चाललोय कार्ला लेणी प्रवेशमध्ये, कार्ला लेणी पाहण्यासाठी. ₹25 पर पर्सन तिकीट आहे इंडियनसाठी, आणि फॉरेनर वगैरे असतं त्यांच्यासाठी जास्त आहे.
मित्रांनो आम्ही तिकडचे गुफा पाहिले त्या साईडला आलो अंदर आणि या साईडला काही देवीसारखं सांगायचं इकडे गाईचा ध्यान साधना वगैरे करण्यासाठी रूम असावी कदाचित. फर्स्ट टाइम मी या लेण्यांमध्ये आलो आणि हा व्ह्यू खूपच भारी म्हणणार. दर्शनाला आलो आणि बँड वाजतोय म्हणजे अंग हलणारच आणि ना प्रत्येकजण नाचणार तर इथे खूप मजा येते खरंच धमाल येते. मित्रांनो खतरनाक वाजवत होते म्हणजे अक्षरशः प्रत्येकजण नाचत होता म्हणजे बंद केले सक्ती केले काय माहिती मला माहिती नाही कारण त्याशिवाय मजा नाही ते. मित्रांनो आता त्या कोंबड्यामध्ये ना लहान मुलगा होता आणि त्याला जावळ करण्यासाठी वरती येतात ही आमची प्रथा आहे. सो गाइस दिस इज माय छोटा मामा. आता बोल काय बोलतेस काय नको झोप आले झोप आता वर्ल्ड नाही ते गप राहायचं एकदम शिस्तीत झोप आले झोपायला काय हो झोप बीप काय नाही ते वाट लावून टाकी शाप बिंदास आवाज कमी. बिंदास लावायचा आम्ही घाबरीत नाही आम्ही कोणाला घाबरीत नाही तुला त्या अजिबात अरे मारू याला मारू फोर्स बघ अरे गुड नाईट आलोच का रे फोर्स बोलतो सांग मारू याला मारूया मारूया घ्यायला मारूया झोप आली आता झोप नाही कान दे कपूक जायचा. तर मित्रांनो आई माऊलीचं दर्शन घेऊन आमचं झालंय आणि तिथून आम्ही थेट आलेलो आहोत स्कायलाईन विलाला म्हणजे आम्ही तिथे स्टे केलेला का रात्री आज सुद्धा स्टे आहे 2 दिवसाचा स्टे आणि इथं धमाल होणार आहे. आणि चॅनलवर जर नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय द वे आज नवीन मंडळी मला बरीचशी मिळाली जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा आणि असंच प्रेम द्या. जर कुठे मिळालात तर आवाज दिला तर मला सुद्धा खूप छान वाटेल. काहीशी मंडळी मिळते अशी बरेचदा
मिळते आणि खूप छान वाटतं त्यांच्याशी बोलल्यावर सुद्धा. नवीन मंडळी मिळतात, नवीन माहिती मिळते, नवीन माणसं मिळतात, नवीन अनुभव मिळतात आणि त्यातूनच मला एक समाधान मिळतं. तर खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ कशी होती नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी तसेच काही खास व्लॉगमध्ये घेतो. राजा टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. आई माऊलीचा उदो उदो.